बसवेश्वरांची तत्वज्ञान सांगणारे आमचे बंधू बांधव आहेत, जे संन्यासी आहेत आणि कोणतरी आहेत, त्यांनी बसवेश्वरांना एक धर्म संस्थापक बनवायला निघाले. बसवेश्वर हे एक दार्शनिक आहेत आणि त्यांच्या साहित्यात बसवेश्वरांनी एक शब्दानेही मी एक धर्म स्थापन करतो असा उल्लेख कुठेही केलेला नाही. केले असतील तर मला दाखवा आणि मी सुद्धा त्याच कामाला तुमच्या बरोबर येतो असं माझं आव्हान आहे ते सांगत फिरणाऱ्यांना. तर बसवेश्वर एक दार्शनिक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना प्रॅक्टिकली काम करायचं समाजात. गावाबाहेरची लोक होती, त्यांना गावात आणण्याचा प्रयत्न केला, चोरांना आणलं, वेश्यांना मूल प्रवाहात आणला, महिलांना मूल प्रवाहात आणला. जे कारण कुठलाही धर्म किंवा पंथ चालत असताना काही अनिष्ट आणि अवैध प्रथा येऊन शिरत असतात. कुठलाही जेव्हा माणूस कपडे घालून रस्त्यावर फिरतो तर धूळ त्याच्या अंगावर येऊन बसत असते, तर ते स्वच्छ करणं आणि पुन्हा देणं हे धर्माचार्यांचं काम असतं आणि तेच काम बसवेश्वरांनी केले. एक स्वच्छ शुद्ध सुंदर असा हिंदू धर्म. त्या हिंदू धर्मात सुद्धा अनेक लोक पूर्वापारपासून अशी काही अनिष्ट परंपरा आल्या ज्या त्यावेळी काही लोकांनी त्यांना बाजूला सारून पुन्हा एक शुद्ध समाज किंवा शुद्ध धर्माचरण दिले. तसं मी म्हणतो की हिंदू धर्माचा शुद्धीकरणामध्ये 12व्या शतकात बसवेश्वरांचं पात्र खूप मोठं होतं.